हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट बनणारा खिचडी राईस। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जेव्हा आपल्याकडे कमी वेळ असतो तेव्हा आपण असं काहीतरी चटपटीत आणि पटपट बनणारं असं बनवू शकतो। तर आता यासाठी बघा मी थोडासा कांदा कापून घेतला आहे। कांदा आपण पातळ उभा असा कापून घ्यायचा आहे। चला आता यानंतर आपण कापून घेऊया बटाटी। बटाटीचे थोडेसे मोठेच असे पीस ठेवायचे आहेत। आपण एकदम भाजीला करतो तसा बारके पीस करायचे नाही आहेत। तर मोठ्या पीसमध्येच मी बटाटी बघा कट करून घेते। स्वच्छ धुवून बटाटे कापून घ्यायचे। जर तुम्हाला सालं आवडत नसतील तर तुम्ही सालं काढू शकता, पण सालं तशीही जेव्हा भातामध्ये शिजतात तेव्हा निघतातच। नंतर आपण टोमॅटो मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊया। नंतर आपण कट करून घेऊया कोथिंबीर। ती आपण नंतर घालणार आहोत भातावरती, कापून साईडला करून ठेवते मी। चला आता आपण राईसला फोडणी घालून घेऊया। त्याच्यासाठी मी तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप घातलं आहे, कारण तूप घातल्यावरती आपला जो राईस सुका सुका होतो ना, तो ड्राय राईस होत नाही। तूप घातल्यावर छान असं तो राईस आपल्याला थोडासा चिकटपणा येतो त्या राईसला, जसं आपल्याला पाहिजे असतो खिचडीमध्ये। त्यानंतर मोहरी, जिरे, आपले घरगुती मसाले, लाल तिखट, धने पूड थोडीशी, गरम मसाला, कढीपत्ता आणि त्याच्यानंतर आपण जो कांदा, बटाटा, टोमॅटो चिरून घेतले आहेत ते घालूया आणि ह्या मसाल्यामध्ये ते मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालूया, मीठ घालूया। मीठ थोडंसं त्याला लावून घ्या आणि मग आपण टाकूया त्याच्यामध्ये तांदूळ। हा मी आता स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आहे। 4 वाटी तांदूळ घेतला आहे मी। तर तो आता यामध्ये घालून मिक्स करून घेऊया। याला व्यवस्थित असं एकत्र होईपर्यंत मिक्स करून घेऊया। त्यानंतर यात घालूया वाटाणे आणि शेंगदाणे। मी पांढरे वाटाणे यूज केले आहे, तुम्ही कोणतंही कडधान्य यासाठी यूज करू शकता। शक्यतो वाटाणे यूज करा आणि शेंगदाणे यूज करा। त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया पाणी। पाणी हे राईसच्या थोडंसं वरती असावं, म्हणजे तो राईस छान होतो। आणि जास्त पाणी घालू शकत नका, की जेणेकरून तो जास्तच चिकट होईल। तर थोडंसं म्हणजे अर्धा आपल्या हाताचा पाव हा बोट एवढं पाणी तुम्ही वरती ठेवा राईसच्या, म्हणजे व्यवस्थित तो भात होतो। आता आपण खिचडीचा कुकर तर लावला, पण त्याच्यावर आपल्याला पाहिजे ती कोशिंबीर। खिचडी भात असाच खायला चांगला नाही लागत, किंवा तो आपण लोणच्यासोबतही खाऊ शकतो, पण कोशिंबिरीबरोबरची चव आहे ती वेगळीच असते। त्याच्यासाठी मी इथे बघा बारीक काकडी, कांदा आणि टोमॅटो चिरून घेणार आहे आणि त्याची छान अशी आपण एक कोशिंबीर बनवून घेऊया। आता हे सगळं चिरून झाल्यावरती आपण त्याला मिक्स करून घेऊया। मग त्यावर घालूया दही। दही आपलं मेन इन्ग्रेडियंट्स असतं कोशिंबीरमधलं। तर दही तुम्ही जरा जास्तच घाला, म्हणजे छान होते कोशिंबीर। चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। दही प्रॉपर असं त्या सगळ्या याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। आणि शक्यतो ही कोशिंबीर थोडं अगोदर 10-1 मिनटं अगोदर करून फ्रीज करा आणि नंतर तुम्ही खिचडीबरोबर खायला घ्या, म्हणजे छानच लागते। थंडगार कोशिंबीर अशी खिचडीबरोबर छान वाटते। त्याच्यानंतर आपण त्याच्यावर वरून घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। चला आता माझा राईसही झाला आहे, तर आपण कुकर खोलून बघूया कसा झाला आहे राईस। बघू शकता तुम्ही, छान असा राईस झाला आहे आणि कुठेही तो चिकटला नाही आहे आणि छान असा चिकचिकीतही झाला आहे थोडासा, एकदमही ड्राय नाही झाला आहे। तर चला आता आपण सर्व करूया। रंग तर बघू शकता, छान असं त्याला लाल रंगही आला आहे। त्याच्यासाठी कुठेही मी फूड कलर वगैरे काही यूज केलेला नाही आहे। जेव्हा तुम्ही मसाला तेलामध्ये भाजताना तेव्हा त्याला आपोआपच कलर येतो आणि तो छान दिसतो जेवण आपलं। तर चला मस्त असा माझा राईस रेडी आहे। आता चला या जेवायला। मस्त अशी कोथिंबीर त्यावर आपण सर्व करून घेऊया। कमी वेळात हा बनणारा खिचडी राईस तुम्हीही नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। बाय, पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत। तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा।